ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन। माता रमाई, माता भीमाई, राजमाता जिजाऊ यांना मुजरा करते। आज श्री शिवजयंती उत्सव मंडळ आयोजित होम मिनिस्टर गेम या होम मिनिस्टर गेमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आमच्या महिला बाल विकास समितीच्या सभापती प्रणिताताई कुलकर्णी, आमच्या महिला बाल विकास समितीच्या उपसभापती रितिताताई घोरपडे, नगरसेविका ज्योतिताई दारविन, विजयाताई, नमिताताई, आमचे विलासदादा, अश्विनीताई, उपस्थित इतर सन्माननीय व्यासपीठ, आमचे या शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि आमचे धडाडीचे युवा नगरसेवक सौरभ लाड आणि त्यांची सर्व टीम आणि ह्या होम मिनिस्टर गेमसाठी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी उपस्थित असलेले माझे बंधू, सर्वप्रथम अक्षय तृतीयेनिमित्त जो शिवजयंती उत्सव आपण साजरा करणार आहोत त्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। कागद नव्हते, कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा, कागद नव्हते, कलम नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा। बंधू आणि भगिनींनो, आज अक्षय तृतीयेनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालेले आहात। शिवनेरी गडावर राजमाता जिजाऊंच्या पोटी ज्यांचा जन्म झाला अशा त्या शिवबांना मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज हे एक युद्धकुशल योद्धाच नव्हते तर एक दूरदृष्टी असे नेते पण होते आणि एक कणखर असं व्यक्तिमत्व पण होतं। त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी वयाच्या 16व्या वर्षीच शपथ घेतली आणि ते स्वराज्य स्थापन करण्यासाठी तेव्हापासूनच राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने आपली 18 पगड जातीच्या मावळ्यांना बरोबर घेऊन युद्धनीती आखण्यास सुरुवात केली। त्यांच्या समोर जे आव्हान होतं ते म्हणजे मुघल बादशाह आदिलशाह अशांसारखं हिंदवी स्वराज्य स्थापन करणं तेवढं सोपं नव्हतं, पण ते शक्य झालं ते फक्त आणि फक्त त्यांच्याबरोबर असलेल्या मावळ्यांमुळे, म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मोरारबाजी अशा या मावळ्यांनी त्यांच्या समोर ढालीसारखं उभं राहून त्यांना स्वराज्य निर्मितीसाठी साथ दिली। अशा या मावळ्यांमुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं अशक्य असलेलं स्वप्न त्यांचं शक्य झालं। आज छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते फक्त भारतातील लोकांसाठीच नाही, मराठी लोकांसाठीच नाही, तर पूर्ण भारत देशातील सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी। आज त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते फक्त हिंदू असं त्याचा अर्थ नाही आहे, तर समाजातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांसाठी त्यांनी स्वराज्य स्थापन केलं। आज ह्या स्वराज्याचं तोरण बांधताना अनेक गड किल्ले आपल्या ताब्यात घेतले, भारतभर भ्रमण करत करत त्यांनी आपल्या स्वराज्याचं तोरण बांधायला सुरुवात केली। आणि आपण नशीबवान आहोत की आपण त्या बदलापूर नगरीमध्ये राहतो जिथे छत्रपती शिवाजी महाराज घोडे बदलायसाठी येत होते। अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण राहतो, म्हणून मला सार्थ अभिमान आहे की या बदलापूर नगरीची मी नगराध्यक्ष आहे। बंधू आणि भगिनींनो, खरंच महाराजांसाठी जितकं बोलावं तितकं कमी आहे। आज या शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त सौरभ लाड यांनी इथे विविध प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन केलं।
आज महिलांसाठी खास मान सन्मानाची अशी मानाच्या पैठणीचा खेळ इथे आयोजित केला. ह्या प्रभागातील सर्व महिलांनी त्या खेळांमध्ये भाग घेतला, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला. त्यासाठी भगिनींनो तुमचे मनापासून धन्यवाद देईन की स्वतःसाठी थोडासा वेळ तुम्ही आज या कार्यक्रमात येऊन दिला आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटला. ज्या जिंकल्या त्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि ज्या नाही जिंकू शकल्या पण त्यांनी प्रयत्न केले, त्यांनी पुढच्या वर्षी नक्कीच खेळात भाग घ्यायचा आहे. पुढच्या वर्षी पैठणी तुमची असणार आहे भगिनींनो. असं आज कुळगाव बदलापूर महिला नगराध्यक्ष म्हणून मी बदलापूरच्या आपल्या या शहरामध्ये काही उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजेच आपलं बदलापूर शहर एक सांस्कृतिक शहर आहे, सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे. तुम्ही बघतच असाल की शिवजयंती उत्सव असो, आंबेडकर जयंती उत्सव असो, तसेच गुढीपाडवा असो, होळी असो, सर्व सण आपण इतके उत्साहात साजरे करतो. प्रत्येक गल्लोगल्ली प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात. अशाच या सांस्कृतिक नगरीमध्ये एक सांस्कृतिक भवन उभारण्याचा आम्ही ठराव मंजूर केलेला आहे. एरंजाड येथे जवळजवळ 3 ते 4 हजार लोक बसतील इतकं मोठं सांस्कृतिक भवन आम्ही उभारणार आहोत. त्याचबरोबर नुसतं लोकांनाच बसण्यासाठी नाही, तर कार्यक्रमाला आलेल्या लोकांच्या पण गाड्या पार्क होतील अशा प्रकारचं नियोजन आम्ही त्या सांस्कृतिक भवनामध्ये करणार आहे. आणि लवकरच त्याचं कामही चालू होईल. तसेच आपल्या या बदलापूरमध्ये नाट्यप्रेमी आहेत, ज्यांना नाटक असो किंवा नाट्यमय संगीत असो बघायला खूप आवडतं. आणि असे शौकीन लोक बदलापूरच्या बाहेर ठाणा असो, नवी मुंबई असो, मुंबई असो, असे सर्व ठिकाणी नाटक बघण्यासाठी जात असतात. पण त्यांचे हे जे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे. आपल्या कात्रप विभागातील एका रिझर्व जागेवर आपण नाट्यगृह बनवणार आहोत. त्याच्यासाठीही भरीव तरतूद आम्ही नगरपालिका फंडातून सुद्धा ठेवलेली आहे. तसेच आपल्या बदलापूरमधील क्रीडाप्रेमींसाठी जे खेळाडू आहेत त्यांच्या खेळाडू वृत्तीला वाव मिळण्यासाठी आज पूर्ण इलेक्शनमध्ये मी माझ्या प्रभागात जी कामं केली, जी छोट्या स्वरूपात असो, माझ्या प्रभागापुरती असो, ते रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून या इलेक्शनमध्ये उतरली होती आणि लोकांनी त्याला पसंती दाखवली. आता लोकांनी मला नागरिकांनी, बदलापूरच्या नागरिकांनी मला संधी दिली आहे. तर बदलापूरच्या नागरिकांसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यासाठी भव्य असं क्रीडा संकुलाचा निर्मिती आपण कात्रप परिसरामध्ये करणार आहोत. तसेच अत्याधुनिक असं तरण तलाव आपण तरणपट्टूंसाठी करणार आहोत. म्हणजे आपल्या बदलापूरमधून एक चांगल्या स्तरीचा उच्च असं खेळाडू निर्माण होईल आणि बदलापूरचं नाव पूर्ण भारत देशामध्ये रोशन करेल. अशी या मागची संकल्पना आहे. म्हणून खेळाडूंना वाव देण्यासाठी आपण हे सगळं करत आहोत. तसेच आपल्या बदलापूरमध्ये जर बाहेरून लोक फिरायला आले तर त्यांना आपण काय दाखवणार, कुठे फिरायला नेणार? तर एक अत्याधुनिक असं 10 एकरमध्ये बॉटॅनिकल गार्डन आपण तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला फिरायला आल्यावर आपण बाहेरच्या शहरांमध्ये जातो, बाहेरील राज्यांमध्ये जातो आणि त्या राज्यांमध्ये आपण असे गार्डन्स बघतो की जिथे छानपैकी अशी सुशोभीकरण केलेलं असतं, लाइटिंग व्यवस्था केलेली असते. उदाहरणार्थ आपण उज्जैनला जर गेला असाल तर तिथे महाकालेश्वराच्या मंदिराच्या बाहेर कॉरिडॉर बनवलं आहे. तर जसं त्यांनी कॉरिडॉर बनवलं आहे जसं त्यांनी तिथे गार्डन सुव्यवस्था केलेली आहे त्याच प्रकारचं आपण बदलापूरमध्ये सुद्धा करणार आहोत. वाहतूक नियंत्रणासाठी सॅटिस प्रकल्प, समांतर ब्रिजचा प्रस्ताव आपण ठेवलेला आहे. तो सुद्धा लवकरात लवकर येत्या 1 ते 1.5 वर्षात सगळ्याच कामांना सुरुवात होणार आहे. सगळ्यांच्या निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या कामांना आपल्याला खास करून ज्यांनी साथ दिली ते आपले कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब. त्यांच्या कृपाआशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या सपोर्टने आपण ह्या बदलापूरमध्ये मोठे मोठे प्रकल्प राबवणार आहोत. बंधू आणि भगिनींनो, एवढंच करणार नाही तर एक महिला नगराध्यक्ष म्हणून आणि 24 प्रभागांमध्ये 24 महिला नगरसेविका आहेत म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये महिला आरोग्यासाठी असो, महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन शिबिर असो, हे राबवता यावे यासाठी महिला बाल विकास समितीमध्ये भरीव अशी आम्ही तरतूद ठेवलेली आहे, जेणेकरून प्रत्येक प्रभागामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, महिला सक्षमीकरणासाठी काम केलं जाईल. महिला बचत गटाच्या महिलांसाठी त्यांचा हक्काचं
व्यासपीठ मिळावं, म्हणजे हक्काची जागा मिळावी स्टॉल्स लावण्यासाठी. त्याच्यासाठी बेलवली येथे महिला उमेद मॉलचं आपण निर्मिती करणार आहोत. 20 कोटी रुपये शासनाकडून आपल्याला मंजूरसुद्धा झालेले आहेत. म्हणजे महिला बचत गटांना स्टॉल्स लावण्यासाठी प्रायव्हेट हॉल्समध्ये जायची गरज लागणार नाही. शासकीय अशी इमारत त्यांच्यासाठी 5 मजली मॉल तयार होणार आहे, जेथे महिला ग्राहकही सुरक्षित राहणार आणि महिला व्यापारीही सुरक्षित राहणार आहे. बंधू आणि भगिनींनो, तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक निर्णय घेतलेला आहे की महिला नगराध्यक्ष म्हणून, की 8 मार्च 2026 पासून जी मुलगी जन्माला येणार आहे त्या मुलीचं जन्माचं स्वागत म्हणा किंवा तिचं भविष्य सिक्युअर करण्यासाठी म्हणा, नगराध्यक्ष सुकन्या योजनेतून तिच्या खात्यामध्ये फिक्स 5,000 रुपये कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे टाकणार आहोत, जे तिला 18 वर्षाची झाल्यावर तिच्या भविष्यासाठी वापरता येणार आहेत. म्हणजे मुलगी जन्माला आली की नुसतं तिचं स्वागतच नाही, तर तिच्या भविष्याबद्दलही थोडासा विचार करून आम्ही ही योजना राबवणार आहोत. तसेच तुम्हाला अभिमन्यूची गोष्ट माहितीच असेल की ज्यांनी सुभद्रेच्या पोटात चक्रव्यूह भेदण्याचं प्रशिक्षण घेतलं. सुभद्रा माता झोपली, त्याच्यामुळे चक्रव्यूह भेदून बाहेर कसं यायचं त्याला समजलं नाही, पण आत शिरायचं गर्भामध्ये त्यांनी घेतलेलं जे प्रशिक्षण आहे त्याच्यामुळे एक वीर योद्धा म्हणून ते वीरगती प्राप्त झाले. पण असे चांगले संस्कार मुलांवर व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र पूर्व आणि पश्चिम अशा 2 ठिकाणी उभारणार आहोत. ह्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच महिलांच्या गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवणार आहेत. तसेच महिलांसाठी नाही तर सर्वांसाठीच योगासन केंद्र आपण शिरगाव येथे उभारणार आहोत, जेणेकरून एक कुळगाव बदलापूर नगर परिषदेतर्फे असणारं योगा केंद्र आपण नागरिकांसाठी खुलं करणार आहोत. तसेच शिरगाव येथेच एक हॉस्पिटलचं रिझर्वेशन आहे, त्या जागेवर 200 कॉटचं महिलांसाठी अत्याधुनिक असं हॉस्पिटल आपण उभारणार आहोत, जेणेकरून आपल्याला काही इमर्जन्सी आली तर बदलापूरमध्ये च्या बाहेर जायची वेळ आली नाही पाहिजे. कारण की आपल्या बदलापूरमध्ये सर्वसामान्य लोक राहतात ज्यांना हॉस्पिटलचा प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही आणि त्याच्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं की नाही व्हायचं आणि नाही झालं तर आरोग्यावर संकट ओढतं. पण असं न होता एक शासनाकडून अत्याधुनिक असं आम्ही हॉस्पिटल उभारणार आहोत, जेणेकरून कमी खर्चामध्ये आपल्या बदलापूरमधील नागरिकांना त्याचा उपयोग होईल, आपल्या महिलांचं आरोग्य सुरक्षित होईल. भगिनींनो, आपल्या या संजीवनी ताई आहेत ज्या आशा वर्कर आहेत. आज तुमच्या छानपैकी त्यांचा हा दुसरा चेहरा आहे. खरं त्या तुमच्यासारख्या भगिनींच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम जास्त करून करतात. सिव्हिल सर्जन ग्रुपतर्फे बदलापूरमध्ये नेहमीच कॅन्सर अवेअरनेस शिबिर राबवलं जातं, त्यासाठी पण त्या नेहमीच कार्य करत असतात. भगिनींनो, आपल्या बदलापूरमध्ये कॅन्सर अवेअरनेस शिबिर महिलांसाठी राबवलं जातं, कॅन्सर टेस्ट शिबिर महिलांसाठी राबवलं जातं. सौरभ दादा, आपण आजच्या ह्या वर्षी राहिलं पण पुढच्या वर्षी शिवजयंतीनिमित्त महिला आरोग्य शिबिरसुद्धा आपल्या बदलापूरमध्ये राबवा, जेणेकरून आपल्या ह्या भगिनी ज्या आज खेळासाठी पुढे आल्या आहेत ना, आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पण पुढे येतील. कारण काय भगिनींनो, मला माहिती आहे कितीही झालं ना, आपण जेव्हा आपला जीव जायची वेळ येतो ना, तेव्हा आपल्या तोंडातून आ निघतो, तोपर्यंत आपण सगळं गपचूप सहन करत असतो. पण भगिनींनो, तसं करू नका. आपण जर एखादी गोष्ट लपून ठेवली, एखादा आजार आपण लपून ठेवला, तर आपण आपला संसार उघड्यावर टाकून या जगातून निघून जातो. आणि एक बाई त्या घरातून निघून गेलं की त्या घराची काय अवस्था होते, ज्यांच्या घरी ही गोष्ट घडलेली आहे त्यांना विचारा. त्याच्यामुळे आपली स्वतःची, आपण कुटुंबाची काळजी घेतो, पण त्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आपण स्वतःचं पण आरोग्य तेवढं शाबूत राखलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या आरोग्याची पण तेवढी काळजी घेतली पाहिजे. आणि तसेच आता बदलापूरच नाही तर पूर्ण भारत देशामध्येच सगळीकडे महिलांचं जे मृत्युमुखी पडण्याचं कारण आहे ते म्हणजे कॅन्सर. आणि ते कॅन्सरचे प्रकार आहेत ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर, गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर. तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतोय
की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या ह्या महिलांचं आरोग्य सुरक्षित राहावं, कॅन्सरमुळे कोणाचा मृत्यू होऊ नये, ह्यासाठी त्यांनी एक कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह लस HPV वॅक्सिन ही लस आपल्याला मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. गार्डियासेल फोर्ट असं त्या इंजेक्शनचं नाव आहे. हे इंजेक्शन मागील 20 वर्षापासून आहे, पण कोणी त्याच्याकडे एवढं गांभीर्याने बघत नव्हतं. आज प्रायव्हेट हॉस्पिटल्स, जे आपले पीडियाट्रिशियनचे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, तिथे ही लस किंवा गायनेकोलॉजिस्ट आहे, तिथे ही लस 4,500 मध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दिली जातीये. ज्यांची रिक्वायरमेंट असते, म्हणजे जी मागतीये की सर अशी डॉक्टरांना विचारते ह्या लसीबद्दल, तर त्यांच्याकडे अवेलेबल असेल तर तिला घ्यायची असेल तर ती घेते. 9 वर्षापासून 40 वर्षापर्यंत हे वॅक्सिन घेऊ शकतात. पण आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी 14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी ही खास करून वॅक्सिन काढलेली आहे. आपल्या दुबे हॉस्पिटल, आपलं ग्रामीण हॉस्पिटल आणि कात्रप येथील आरोग्य केंद्र या ठिकाणी ही लस उपलब्ध आहे. आपण 0 ते 5 वर्ष वयोगटापर्यंत किंवा 10 वर्ष वयोगटापर्यंत आपल्या मुलांना जे वॅक्सिन देतो त्याच प्रकारचं वॅक्सिन हे सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये जे वॅक्सिन डिक्लेअर झाल्यावर ज्या निगेटिव्ह व्हिडिओज व्हायरल झाल्या होत्या की महिलांना ते इंजेक्शन घेतल्यानंतर मुलं होणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही, असं काही नाही आहे भगिनींनो, बंधूंनो. तुम्ही ह्या गोष्टीचा सिरियसली विचार करा. आज डॉक्टर जावडेकर यांनी स्वतः उदाहरण दिलेलं आहे की माझ्या मुलीला आणि माझ्या सुनेला मी हे इंजेक्शन दिलेलं आहे आणि त्यांना त्यांच्या फॅमिली त्यांची चांगली आहे, त्यांना दोघांनाही मुलं झालेली आहेत. त्या दिवशी मी डॉन बॉस्को स्कूलमध्ये जेव्हा हा कॅम्प घेतला तेव्हा मला तिथल्या प्रिन्सिपलनी सांगितलं, मॅम 20 वर्षापूर्वी जेव्हा ही लस पहिल्यांदा आली तेव्हा मी ते वॅक्सिन घेतलेलं आहे आणि मला 2 मुलं आहेत. म्हणजे ज्यांनी हे वॅक्सिन घेतलेलं आहे अशा अनुभवी लोकसुद्धा आम्हाला भेटलेले आहेत. त्याच्यामुळे HPV प्रिव्हेंटिव्ह लस जी आहे त्याचा गांभीर्याने विचार करा, घाबरू नका, चांगल्या दृष्टिकोनातून विचार करा. कारण काय 4,500ची लस मोफत आपल्याला देण्यात येणार आहे. तर आपल्या मुलींचं, आणि तुम्ही विचार कराल की 14 ते 15 या वयोगटातील मुलींनाच का? कारण काय 14 ते 15 वयोगटातील मुलींचं बॉडीमध्ये चेंजेस होत असतात. वैज्ञानिकदृष्ट्या हा शोध लावलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या लसीचा असर त्यांच्यावर चांगल्या प्रकारे राहतो, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जो सर्वायकल कॅन्सरचा जो धोका असतो तो कमी होतो किंवा टळतोच. अशा प्रकारचं ते वॅक्सिन आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी पॉझिटिव्हली ह्या गोष्टीचा विचार करा. मी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन सुद्धा अशा प्रकारचा कॅम्प घेतेय. सगळ्यांना असं वाटेल की मॅडम एवढ्या सगळ्या मोठ्या सभेमध्ये हा विचार का करतात, पण भगिनींनो ह्या गोष्टी लपवण्यासारख्या नाही आहेत. जर आपण गप्प बसलो तर आपल्याला जीव गमवावा लागेल किंवा आपल्या, कारण काय हे जे कॅन्सर हा जो कॅन्सर आहे हा महिलांना लवकर होतो आणि झाल्यानंतर शेवटच्या स्टेजला गेल्यावरच माहिती पडतो. म्हणून ह्याच्यासाठी गांभीर्याने विचार करा आणि ज्या 14 ते 15 वयोगटातील, म्हणजे 14वा बर्थडे झाल्यावर 15वा बर्थडे व्हायच्या आत किंवा 15वा बर्थडे झाल्यानंतर सुद्धा 3 महिने असा 1.25 वर्षाचा कालावधी आहे ह्या वॅक्सिन घेण्यासाठी. तर ज्यांच्या मुली किंवा ज्यांच्या इतर नातेवाईक कोणी असो त्यांनी प्रामुख्याने ह्या गोष्टीचा विचार करा. आमच्या ह्या आशाताई खूप मेहनत घेत आहेत त्याच्यासाठी. आज तुमच्या महिलांसाठी तर मेहनत घेतच आहेत, पण ह्या HPV वॅक्सिनचा अवेअरनेस करण्यासाठी पण खूप धावत आहेत. तर नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश द्या, एवढंच आजच्या दिवशी सांगेन. आज या शिवजयंती उत्सवानिमित्त आपण सर्वजण इथे आलात, आम्हा सर्वांना इथे बोलवून जो मान सन्मान दिला त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद देईन. आणि एवढंच सांगेन की स्वतःची काळजी घ्या. कारण काय शिवाजी महाराजांनी जे आपल्याला हिंदवी स्वराज्य स्थापन करून दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी पण सांगितलंय की आपल्या स्वतःची काळजी घ्या, प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या. जाता जाता एवढंच सांगेन, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद ताई, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपला देखील मनापासून आभार. आणि आता पुढील सूत्र सन्माननीय मॅडी सर संभाळतील, विनंती आता मी करतोय. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद रुचिताताई घोरपडे.
या ठिकाणी आपण पाहतोय अत्यंत सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला आज श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी